Good morning, students, and welcome to the class of compulsory English. I hope you are doing very fine at home. So, in today's online lecture, we will look at the poem, and the name of that poem is Where the Mind is Without Fear. जेथे मन भय रहित आहे. And the poem is written by the very famous Indian poet Rabindranath Tagore. Yes, Rabindranath Tagore, you might have heard his name. Rabindranath Tagore was born on 1861 and died in the year 1941. He was a poet, playwright, novelist, painter, essayist, musician and a social reformer. कवी होते, प्लेराईट म्हणजे नाटककार सुद्धा होते, नॉव्हेलिस्ट कादंबरीकार होते, पेंटर चित्रकार होते, एसेइस्ट ते निबंधकार सुद्धा होते, म्युझिशियन संगीतकार सुद्धा होते आणि सोशल रिफॉर्मर सामाजिक सुधारक सुद्धा होते. He participated in the Indian freedom movement and was a close friend of Mahatma Gandhi. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं, भाग घेतला आणि ते महात्मा गांधीजींचे फार जवळचे मित्र होते. Tagore was awarded the Nobel Prize for Literature in 1913. रवींद्रनाथ टागोरांना लिटरेचरच्या संबंधामधला सर्वोच्च असा सन्मान मिळालेला आहे आणि त्याचं नाव आहे नोबेल प्राइज. तुम्ही ऐकलं असेल. तर ते नोबेल प्राइज आपल्या रवींद्रनाथ टागोरांना 1913 साली गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहाबद्दल मिळालेला आहे. प्रायमरीली फॉर टागोर हिज लिटिल बुक ऑफ सॉंग्स कॉल्ड गीतांजली, त्यांच्या गीतांजली या पुस्तकासाठी. ही वॉज नाइटेड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट इन 1915. तुम्ही कदाचित नाईटहूड ही पदवी बघितली असेल. नाईटहूड ही पदवी इंग्लंडमध्ये दिल्या जाते आणि फार ते मानाचं सन्मानाचं पद त्या देशामध्ये समजलं जातं. तर ते पद आपल्या ब्रिटिश गव्हर्नमेंटनी रवींद्रनाथ टागोरांना 1915 साली बहाल केलं होतं. बट टागोर रिटर्न द ऑनर इन 1919 ॲज अ मार्क ऑफ प्रोटेस्ट अगेन्स्ट जालियनवाला बाग मॅसॅकर. परंतु 1919 साली ते नाईटहूड पद आपल्या रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला परत केलं. कशाच्या निषेधार्थ? तर जालियनवाला बाग या ठिकाणी जो हत्याकांड इंग्रजांनी घडवून आणला होता त्याच्या निषेधार्थ त्यांनी तो सन्मान परत केला. He started an experimental school at Shantiniketan where he tried his idea of education. आता ते विद्वान होते म्हणून त्यांनी आपल्याला आवडेल अशा पद्धतीचं एक स्कूल सुरू केलं होतं आणि त्या शांतिनिकेतन या ठिकाणी त्या शाळेची सुरुवात झाली, जिथे त्यांनी आयडियल्स ऑफ एज्युकेशन म्हणजे बा शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट काय असलं पाहिजे, आदर्श काय असलं पाहिजे, आदर्श शिक्षण कसं असलं पाहिजे, तर याबद्दलची त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केली. In 1921, Tagore converted the little school into university. मग 1921 साली त्यांनी या छोट्या शाळेचं एका विश्वविद्यालयात रूपांतर केलं, विश्वभारती, आणि त्याला विश्वभारती असं नाव दिलं. स्टुडंट्स फ्रॉम डिफरंट कंट्रीज जॉइन द युनिव्हर्सिटी टू स्टडी ह्युमॅनिटीज, सोशल सायन्स, फाईन आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स, ॲग्रिकल्चरल सायन्स एट्सेट्रा. तर परदेशातून सुद्धा त्या विद्यापीठामध्ये ह्युमॅनिटीज शिकणारे विद्यार्थी होते, सोशल सायन्स सामाजिक शास्त्र शिकणारे विद्यार्थी होते,
फाईन आर्ट्स, कलेच्या संबंधित शिक्षण त्या ठिकाणी मिळत होतं. परफॉर्मिंग आर्ट्स, एखादं नृत्य परफॉर्म कसं करायचं त्याबद्दल सुद्धा शिक्षण तिथे मिळत होतं. ॲग्रिकल्चरल सायन्स आणि शेतीविषयक विज्ञान म्हणजे आपलं BSc ॲग्री सारखा सुद्धा कोर्स त्या ठिकाणी त्यांच्या विद्यापीठामध्ये होता. द पोयम व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर इज अन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम टागोर्स गीतांजली. टागोर यांच्या 113 कवितांच्या संग्रहामधली एक कविता म्हणजे व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर. आणि त्यामधला ही कविता त्यांनी आपल्याला या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये अभ्यासक्रमाकरिता ठेवलेली आहे. रिटन बिफोर इंडियाज इंडिपेंडन्स फ्रॉम द ब्रिटिश रूल, it is prayer to God and a statement of hope in which he envisioned a new, free, awakened India with its head held high with self-confidence and dignity. आता स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी ही कविता लिहिली होती जेव्हा आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. ही खरं तर एक प्रार्थना आहे देवाकडे मागितलेली की देवा, अ स्टेटमेंट ऑफ होप, त्याला त्यांनी एक आशेचं असं वक्तव्य सुद्धा म्हटलेलं आहे. इन विच ही एनविजन्स, ज्या ठिकाणी ते काय करतात म्हणते दिवा स्वप्न पाहतात, अ न्यू, एक नवीन, फ्री, कुठल्याही गुलामगिरीत नसलेलं, आणि अवेकन इंडिया, जागृत असा भारत, विथ इट्स हेड हेल्ड हाय, ज्या भारताचं मस्तक उंचावलेलं आहे, विथ सेल्फ कॉन्फिडन्स अँड डिग्निटी, त्याच्यामध्ये आत्मविश्वास आणि भव्यता सामावलेली आहे, अशा एका भारताचं स्वप्न त्यांनी या कवितेमध्ये मांडलेलं आहे. ही प्रेज फॉर अँड ड्रीम्स ऑफ अ कंट्री where all his fellow countrymen have access to education and stand united without letting petty differences divide them. तर या ठिकाणी या कवितेमध्ये कवी प्रार्थना करतो आणि स्वप्नसुद्धा बघतो अशा देशाचं ज्या ठिकाणी ऑल द फेलो कंट्रीमेन हॅव ॲक्सेस टू एज्युकेशन, प्रत्येकाला शिक्षण हे मिळत होतं. आपण बघतो की पुरातन काळामध्ये काही विशिष्ट लोकांना शिक्षणाचा अधिकार होता, परंतु शिक्षणाचं महत्त्व टागोरांना सुद्धा होतं. तर त्यांच्या त्या देशामध्ये प्रत्येकाला मुक्त असं शिक्षण मिळावं असं त्यांचं स्वप्न होतं, त्यांनी या कवितेमध्ये मांडलं. अँड स्टँड युनायटेड विदाउट लेटिंग पेटी डिफरन्सेस डिवाइड देम. आणि जे लोक एकत्रित राहतात, एकत्र उभे राहतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा मतभेद एकमेकांपासून दूर करू शकत नाही. इट शुड बी अ नेशन वेअर ट्रूथ, रिझन अँड हार्डवर्क प्रिव्हेल सो दॅट हिज कंट्रीमेन आर लेड फॉरवर्ड इन टू एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन. या कवितेमध्ये ते सांगतात की एक नेशन, एक राष्ट्र कसं असलं पाहिजे ज्या ठिकाणी ट्रूथ, सत्य, रिझन, कारण आणि हार्डवर्क प्रिव्हेल्स, ज्या ठिकाणी खूप मेहनती असे लोक आहेत, सो दॅट हिज कंट्रीमेन आर लेड फॉरवर्ड इन टू एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन, जेणेकरून त्याच्या देशामधले लोक जे आहेत त्यांचं कृती आणि त्यांचा विचार हा कसा असला पाहिजे, उदात्त असला पाहिजे, ज्यांना त्या मार्गाने पुढे क्रमण करता येईल. द विजडम दॅट हिज पोएम ऑफर्स इज ॲज पर्टिनंट फॉर इंडिव्हिज्युअल ॲज इट इज फॉर अ कंट्री. द विजडम दॅट धिस पोएम ऑफर्स,
आता ही जे ज्ञान आपल्याला या कवितेमधून मिळतं आहे इज पर्टिनंट फॉर ईच इंडिव्हिज्युअल ॲज इट इज फॉर अ कंट्री. जसं ते एका राष्ट्रासाठी आहे तसंच त्या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं सुद्धा ते स्वप्न आहे असं त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण इंट्रोडक्शन बघितली कवितेची आणि लेखकाची. पुढल्या लेक्चरमध्ये आपण थेट कवितेला हात घालणार आहोत. तोपर्यंत जे काही आता या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे ते नीट ऐकून घ्या. तुमच्यासमोर स्क्रीनवरती ते फोटोसुद्धा मी त्या इंट्रोडक्टरी पार्टचा टाकलेला आहे, तो सुद्धा वाचा आणि काही अडचण असल्यास मला फोन करा. थँक्यू. हॅव अ गुड डे.